लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री पोलिसांची मोठी कामगिरी. गुटखा विक्री व वाहतूक करणारा मुद्देमालासह पकडला. वाहनांसह 7 लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला. फुलंब्री पोलिसांनी अवैध गुटख्याची विक्री व वाहतूक करणारा आरोपी मुद्देमालासह पकडला. फुलंब्री पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी पदभार स्वीकारताच तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. अशीच एक मोठी कारवाई महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर करण्यात आली. फुलंब्री पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून दिनांक 1 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पालफाटा येथून खुलताबादकडे जाणारी मारुती सुझुकी इको कार क्रमांक MH48 AC 1397 चालक मालक इसम शेख अशफाक अब्दुल वाहेद वय 40 वर्ष राहणार बाजार गल्ली खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास सापळा रचून दरीफाटा येथे फुलंब्री पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडले असता त्याच्या ताब्यातून 6,08,272 रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व वाहन असा मुद्देमाल 2 पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. फुलंब्री पोलीस ठाण्यात फिर्यादी पोलीस सुनील दादाराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख अशफाक अब्दुल वाहेद यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 251/2026 कलम 275 223 BNS सह कलम 59 अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल देविदास सास्ते, अनिल शिंदे, सुनील सोनवणे, प्रमोद मसलकर, भारत गायकवाड, दिनकर पांढरे, गणेश कांबळे, सिद्धांत वक्ते, सुवर्णा करताडे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस दिनकर पांढरे हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.